असलदेवली अल्लाह पीर बाबा यांचा मुक्काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावी असून सुमारे 200 वर्षांपासून त्यांचे वास्तव्य असलदे गावात आहे। असलदेवली अल्लाह पीर बाबा यांची परंपरेनुसार आज हिंदू आणि मुस्लिम बांधव सेवा करत असून त्यांच्या सेवेनुसार सर्व जाती जमातीतील लोकांना त्यांच्याजवळ नवस करून त्यांचा आशीर्वाद मिळत आहे। पूर्वी ज्या जागेवर पीर बाबा यांनी वास्तव्य केले ती सदरची जागा ही असलदे गावठण येथील परब कुटुंबियांची असून त्यामुळे परब कुटुंबियांनी पीर बाबा यांच्या सेवेसाठी विनामोबदला दिली आहे। गेल्या 4 ते 5 पिढ्यांपासून असलदेवली दर्गा येथे 31 जानेवारी या दिवशी उरूस साजरा केला जातो। त्या उरुसामध्ये नांदगाव व असलदे येथील सर्व जाती धर्मातील लोक आपापल्या परंपरेनुसार नवस बोलतात आणि असलदेवली अल्लाह पीर बाबा यांची कृपादृष्टी झाल्यानंतर आपला नवस सुद्धा फेडतात। पीर बाबा हे गावातील लोकांचे जागृत पीर बाबा म्हणून आणि नवसाला पावणारे पीर बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत। तसेच ते गावचे रखवालदार म्हणूनही त्यांना संबोधले जाते। असलदेवली अल्लाह पीर बाबा असलदे यांचा उरूस 30 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता पीर बाबा यांच्या दर्गा येथे पीर बाबांच्या मंजारवरती संदल चढवणे आणि गिल्फ चढवणे होणार असून 31 जानेवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे। 31 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत बाबांच्या दर्ग्यावरती नवस बोलणे आणि नवस फेडले जाणार आहेत। दुपारी 12 नंतर बाबांचे नियाज म्हणजेच जेवण बनवण्याचा कार्यक्रम होणार असून दुपारी 3 वाजता गौसिया मस्जिद नांदगाव खालची मुस्लिमवाडी आणि नांदगाव तिठा गौसिया मस्जिद येथून संदल व बाबांची चादर घेऊन नांदगाव तिठा येथे एकत्र येऊन नांदगाव तिठा येथून रतीबनाथ शरीफ पठण करून नांदगाव येथून संदल संध्याकाळी 7 वाजता असलदे पीर बाबा यांच्या दर्ग्यावर पोहोचणार आहे। संध्याकाळी 7 वाजल्यानंतर पीर बाबांच्या मजांवर संदल चढवणे आणि त्यानंतर बाबांची नियत वाटप केली जाते। त्यानंतर रात्री 10 वाजता कव्वालीचा प्रोग्राम होणार असून कव्वालीचा प्रोग्राम ऐकण्यासाठी नांदगावच नव्हे तर संपूर्ण कणकवली भाविक भक्तगण आणि रसिक प्रेक्षक येत असतात। अशा प्रकारे गेली अनेक वर्ष 31 जानेवारी या दिवशी असलदेवली अल्लाह पीर बाबा यांचा उरूस पारंपरिकपणे साजरा केला जात आहे।